100% जाणार मुंबई हातातून. मुंबई हातात कशी राहणार? तुमच्याकडे कार्यकर्ते राहिलेले नाही. तुम्ही आजही कुणाला भेटत नाहीत. आजही त्या कार्यकर्त्याला बळ देत नाहीत. कार्यकर्ता कसे निवडणूक लढवणार? आता आम्ही जे उठाव केला तर आमच्याकडे जवळपास 55 ते 57 नगरसेवक हे आमच्या बरोबर आहेत असलेल्या पैकी. आणि म्हणून आता त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवाराची शोधाशोध पासून ही तयारी करावी लागणार. एक तुम्ही पहा की ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आता होणार आहे त्या ठिकाणी इच्छुकाची गर्दी कुठं होते? तर ती शिवसेनेकडे होते, ती भाजपकडे होते. बाकी इतर पक्षाकडे इच्छुक उमेदवार भेटत नाही अशी त्यांची अवस्था आहे. याचा संकेतच असे आहेत की आम्हाला शिवसेना किंवा भाजप बरोबर जायचं. राहिला प्रश्न काही कुरबुरीचा. महाराष्ट्रामध्ये या अशा निवडणुकीमध्ये स्थानिक निवडणुका असतात, थोडे बहुत कुरबुरी होत असतात, परंतु जेव्हा उमेदवारी फायनल होईल, जेव्हा प्रचाराला सुरुवात होईल त्या टायमाला हे सगळे मतभेद किंवा पक्षांतर्गत असलेले वादावाद या सगळ्यावर पडदा पडेल. हे कोणत्या महान नेत्याने सांगितलं मला माहित नाही, परंतु असे सर्वे वर अवलंबून राजकारण चालत नसतं. ग्राउंड रियालिटी जी आहे ती रियालिटी पाहावी लागते. उद्या जर मी म्हणलो की आमचं 1 नंबरवर आम्ही आहोत, त्यालाही विरोध होईल का नाही? म्हणून असे हे सर्वे करण्यापेक्षा ग्राउंड लेवलची रियालिटी ही लक्षात घेऊन युती करण्याचं मनोदय हा आमच्या सर्वांचा आहे. म्हणून कुणी काही जरी बोललं तरी जेव्हा जागेचं वाटप होईल त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. तेजस्विनी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतं. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे. आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे. परंतु एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे की आता त्या उभाटामध्ये राहणार नाही. त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे, आघात झालेला आहे, ते आजही त्यांना स्वस्त बसू देत नाही. हे वस्तुस्थिती आहे. म्हणून उभाटामध्ये राहून आता काम करायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलं असेल. आणखीन ते कुठं गेलेले नाहीत, परंतु निश्चितच आमच्याही त्या संपर्कात आहे. नाही तसं मग आता त्यांच्याकडे भाजपमध्ये जायचं काही त्यांचं इच्छा झाली असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. पण आमच्याकडे त्या आल्या होत्या. नाही जुळलं वगैरे नाही, परंतु त्यांची कदाचित त्यांना आता भाजप सोपं वाटत असेल म्हणून तिकडे गेले असतील. अहो जिच्या नवऱ्याचा खून झाला त्यांना कुणी एकदा सहानुभूती दाखवून नंतर कोणी भेटायला सुद्धा फिरकलं नाही. त्या कुटुंबावर झालेला जो आघात आहे त्यासाठी काय करता येईल अशी कोणतीही रूपरेषा त्यांच्याकडे नाही. आणि या तरुण वयामध्ये त्या महिलेला असलेला आपला संसार सांभाळण्यासाठी किंवा आपल्याला साथ कुठेतरी कुणाची तरी असावी म्हणून तिने घेतलेला हा निर्णय. ती नगरसेविका होती, चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे तिने. विनोद घोसाळकर जे आज शिवसेनेचे उपनेते आहेत ते आमदारही होते आणि त्यांनाही माहिती की सून ही जी निर्णय घेते हे काहीतरी त्याच्या मागचे कारण हे घोसाळकरांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती. म्हणून तडकाफडकी घेतलेला हा निर्णय नाही आहे. त्यांच्या भावना कोणी समजून घेतल्या नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून ती आता भाजपमध्ये प्रवेश करते.